भांडण, ड्रामा आणि बिनधास्त बोलणं या सगळ्यामुळे कायम चर्चेत असणारं एक नाव म्हणजे राखी सावंत. पण सगळ्यांना दिसते ती फक्त तिची वादग्रस्त बाजू. तिच्या आयुष्यामागची खरी स्टोरी मात्र फार कमी लोकांना माहितीये. राखी सावंत हे नाव आज सगळ्यांना माहितीये, पण तिचं खरं नाव आहे नीरू भेडा. इंडस्ट्रीत येताना तिने आपलं नाव बदललं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राखीचं बालपण मात्र अजिबात सोपं नव्हतं. तिचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या फार कमजोर होतं. तिची आई हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करायची, तर वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. घरात परिस्थिती इतकी कठीण होती की लहानपणापासूनच तिला संघर्ष करावा लागला. राखीने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलंय की त्यांच्या घरात मुलींनी नाच गाणं केलेलं आवडत नसे. एका लग्नात राखीने डान्स केला आणि त्यासाठी तिला घरच्यांकडून खूप मारहाण करण्यात आली, पण त्यानंतरही तिने तिचे स्वप्न सोडले नाही. पैसे कमवण्यासाठी राखीने अगदी लहान असल्यापासूनच काम करायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर तिने अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या लग्नात जेवण वाढण्याचं देखील काम केलं होतं आणि त्यासाठी तिला फक्त 50 रुपये मिळाले होते. पण तिचं स्वप्न होतं फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावण्याचं. त्यासाठी तिने अनेक ऑडिशन्स दिल्या. अनेक ठिकाणाहून तिला नकारही आले. सुरुवातीला तिला चित्रपटांमध्ये छोटे छोटे रोल आणि बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम मिळालं, पण हळूहळू तिच्या बिनधास्त स्वभावामुळे आणि आयटम सॉन्गमुळे ती लोकांच्या नजरेत येऊ लागली. यानंतर रियालिटी शो मुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. विशेषतः बिग बॉस मध्ये तिच्या एंट्रीमुळे घरात नेहमीच काही ना काही ड्रामा पाहायला मिळाला. त्यामुळेच ती नेहमी चर्चेत राहिली. इतकंच नाही तर 2014 मध्ये राखीने स्वतःची राजकीय पार्टीही सुरू केली होती. आज अनेक लोक राखी सावंतला फक्त वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखतात, पण तिच्या आयुष्याकडे नीट पाहिलं तर तिच्या मागे दिसतो तो मोठा संघर्ष, अनेक नकार आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याची जिद्द. म्हणूनच ही अभिनेत्री वादांमध्ये अडकलेली असली तरी तिची गोष्ट ही संघर्षातून उभी राहिलेल्या एका मुलीची गोष्ट आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.